असतात, मग तो मनुष्य असो किंवा भगवंत. प्रभू रामचंद्राचं उदाहरण घ्या, त्यांना सुद्धा वनवासाला जावंच लागलं ना. बाळकृष्ण भगवंताचं उदाहरण घ्या, जन्माला येण्याच्या अगोदर मृत्यू समोर होता. 6 भावंड मारण्यात आली, जन्माला येताच आई वडील दूर झाले, प्रेमिका दूर गेली, लहानपणीच कर्तव्य डोक्यावर आले, धर्मरक्षण करायला गेले तर लोकांनी त्यांनाच कपटी संबोधलं. अर्जुनचं अकाल मरण बघावं लागलं, द्रौपदीचं चिरहरण बघावं लागलं, बर्बरीकचं मस्तक बघावं लागलं, गांधारीच्या शापामुळे स्वतःच्याच वंशाचा नाश बघावं लागलं. एवढं संकट भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात होते. ते भगवंत होते, त्यांनी चमत्कार करू शकले असते, त्यांनी दुःख दूर करू शकले असते, पण केले नाही. का तर मानवाच्या आयुष्यात हे दुःख असावेच लागते. फक्त साखर खाऊन किंवा डाळच खाऊन चालते का? डाळ सोबत भात पण असावंच लागतं, हो का नाही? साखर गोड आहे तसं कडू पण असावंच लागतं, त्याप्रमाणे सुख आहे तर दुःखही असावंच लागतं.